आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। त्र्यंबकेश्वर नाशिक। त्र्यंबकेश्वर मंदिर येथे भाविकावर हल्ला, पोलिसांची स्वतःहून कारवाई। 1 मार्च रोजी त्र्यंबकेश्वर येथे एका भाविकावर हल्ला झाल्याची घटना घडली। संबंधित भाविक हरियाणाचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे। व्हिडिओच्या आधारे संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या सखोल तपास सुरू आहे। तपासादरम्यान ज्यांचेही नाव समोर येईल त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले की कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही। संपूर्ण प्रकरण गांभीर्याने तपासले जात असून तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येईल। त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये झालेल्या घटनेसंदर्भात 1 तारखेला सकाळी 7 ते 7:20च्या दरम्यान झालेली घटना ही सोशल मीडियावर व्हायरल झाली। या घटनेचा संदर्भात ज्यांना मारहाण झाली होती ते स्वतः हरियाणा राज्याचे रहिवासी असल्यामुळे ते समोर आले नाहीत, परंतु या बाबतीमध्ये सुमोटो ऍक्शन घेण्यासाठी आम्ही एक FIR दाखल केलेली आहे। त्यामध्ये 2 नावं निष्पन्न झालेली आहेत आणि याच्यामध्ये अधिकची काही नावं आहेत का याचा शोध सुद्धा तपासामध्ये घेतला जात आहे। परंतु हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे आम्ही या बाबतीमध्ये सुमोटो ऍक्शन घेतलेली आहे।